हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 1 गणित या भागातील घटक. आज आपण सुरू करणार आहोत घटक क्रमांक 6 भूमिती आणि त्यामधील धडा क्रमांक 21 लेसन नंबर 21 कोन व त्यांचे प्रकार, काटकोन, लघुकोन, विशाल कोन, अँगल्स अँड टाइप्स ऑफ अँगल्स. हा आपला व्हिडिओ क्रमांक 27 आहे. मागच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ क्रमांक 26 मध्ये आपण आकृतीबंध हा एक खूप महत्वाचा घटक शिकलो आणि त्यावर असणारे स्वाध्याय सुद्धा आपण सोडवले आहेत. आज आपण बघणार आहोत अँगल म्हणजे कोन और कोनाचे प्रकार. यावर सुद्धा एक्झाम मध्ये एक क्वेश्चन फिक्स असतो. मग आज आपण आणखी एक महत्वाचा घटक पाहणार आहोत, कोन व त्याचे प्रकार. या लेसन मध्ये आपण कोन म्हणजे काय, कोन कसा तयार होतो, कोनाचे वेगवेगळे प्रकार कोणते असतात हे सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. तसेच यावर असणारे उदाहरण देखील आपण समजून घेणार आहोत आणि हा कन्सेप्ट आपल्याला इझी कसा सोडवता येईल किंवा यावरचे प्रश्न आपल्याला इझी पद्धतीने कसे सोडवता येईल हे सुद्धा आपण काही ट्रिक्स पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्की करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी दोन रेषा जुळतात तेथे कोन तयार होतो. आता पहा, हे एक रेष आहे आणि ही एक रेष आहे है ना. दोन रेषा जुळून काय तयार होतो, त्यांच्या मध्ये इथं कोन तयार होतो. लक्षात ठेवा. हे बघा, हा कोन झाला, हा सुद्धा कोन आहे, हा कोन आहे. दोन रेषा ज्यावेळेस जुळतात तर त्यांच्यामध्ये कोन तयार होतो, त्यांच्या आतमध्ये कोन तयार होतो. सोबतच्या आकृतीत किरण ब अ आणि किरण ब क हे ब या सामायिक बिंदूतून निघाले आहेत. म्हणजे व्यवस्थित पहा, आता काय सांगायचं त्यांना, हे सामायिक बिंदू आहे. या बिंदूमधून एक किरण निघाला आणि या बिंदूमधून एक किरण निघाला, तर हा बिंदू काय झाला, सामायिक बिंदू झाला. किरण ब अ व किरण ब क यांना कोनाच्या बाजू किंवा भुजा असे म्हणतात. म्हणजे जो कोन असतो ना, याला हे दोन असे रेषा दिसतात ना किरण, मग यांना काय म्हणायचं, त्या कोनाचे बाजू किंवा भुजा म्हणतात. त्याला इंग्लिश मध्ये त्याला आर्म्स म्हणतात है ना, आर्म्स किंवा रेज म्हणतो आपण त्याला. आणि ब हा जो बिंदू आहे ना, सामायिक बिंदू, याला म्हणतात शिरोबिंदू. काय म्हणतात याला, शिरोबिंदू, व्हर्टेक्स म्हणतो त्याला इंग्लिश मध्ये आपण. आणि एक कोन मध्ये फक्त आणि फक्त एकच शिरोबिंदू असतो, एकच व्हर्टेक्स असतो. लक्षात आलं. आता कोन वाचताना किंवा लिहिताना काय करतात पहा, अशा प्रकारचं चिन्ह वापरतात. असं आहे हे. समजा या कोनचं नाव काय ना रे, आता इथं काय पहा, अ ब क, कोन अ ब क, अ ब क. म्हणजे कोन शब्द न लिहिता असं चिन्ह लिहायचं, कोणाचं चिन्ह काढायचं आणि त्याला आपण कसं वाचणार, कोन अ ब क. आता एका कोनला आपण किती प्रकारे वाचू आणि लिहू शकतो, 3 प्रकारे. किती प्रकारे वाचू आणि लिहू शकतो, 3 प्रकारे. पहा, व्हाईट पेपरवर तुम्हाला समजून सांगतो. हे बघा, इथं मी एक कोन काढला, इथं कोणाचं नाव दिलं अ, ब हा शिरोबिंदू झाला आणि इथं क. मग या कोनाला मी कसं वाचणार पहा, कोन अ ब क, अ ब क. किंवा उलट पण वाचू शकतो आपण, कोन क ब अ, क ब आणि अ. आणि आपण फक्त आणि फक्त शिरोबिंदूचं नाव घेऊन इथं अँगल बनतो ना, म्हणजे कोन बनतो ना, कोन ब सुद्धा याला आपण वाचू शकतो. म्हणजे एका कोनला आपण 3 प्रकारे वाचू शकतो आणि लिहू शकतो, कोन अ ब क, कोन क ब अ आणि कोन ब. आणि यालाच जर आपण इंग्लिश मध्ये बोललो, कारण की पुढच्या वर्षी तुम्ही सेमी मध्ये जाऊ शकतात आहे ना, काही विद्यार्थी सेमी किंवा काही इंग्लिश मीडियम मध्ये असतील, तर इथं आपण नाव देऊ ए बी सी अँगल. तर याला आपण वाचणार अँगल एबीसी किंवा उलट इकडून वाचा अँगल सीबीए किंवा याला आपण वाचू शकतो अँगल बी. फक्त व्हर्टेक्स मध्ये इथं जो अँगल बनतो ना, सिंगल लेटरनी पण आपण त्याला वाचू शकतो आणि 3-3 लेटरनी सुद्धा वाचू शकतो. तसंच इथं मराठीमध्ये आपण लिहिलं आहे. आलं लक्षात. त्यानंतर काय, मग एका कोनमध्ये एकच शिरोबिंदू असतो, हे त्याचे किरण म्हणजे भुजा असतात, त्याला इंग्लिश मध्ये आपण रेज म्हणतो किंवा आर्म्स म्हणतो. कोन लिहिताना आणि वाचताना या चिन्हाचा वापर करतात,
कोनचा चिन्ह आहे तो. आला लक्षामध्ये. आता कोनाचे 3 प्रकार आहे. कोनाचे किती प्रकार आहे? 3 प्रकार आहे. पहा 3 प्रकार कोणते आहे? काटकोन, लघुकोन, विशाल कोन. कोणते 3 प्रकार? काटकोन, लघुकोन, विशाल कोन. मग आता काटकोन म्हणजे काय? एकदम तुम्ही यल शेप लक्षात ठेवायचा. यल सरळ वाला यल किंवा उलटा यल है ना, अशा कोणत्याही प्रकारचा यल कन्सिडर करा. मग ज्या वेळेस तुम्हाला यल शेप दिसल ना, म्हणजे बाण नाही दाखवलं तरी पण, मग तिथं 90 अंशाचा कोन असतो. इथं 90 अंशाचा, आणि त्या कोनला काय म्हणतात? काटकोन. ज्या कोनाचे माप 90 अंश असतात किंवा असते त्या कोनाला काटकोन असे म्हणतात. 90 अंश हे असं 90 अंश, याला इंग्लिशमध्ये 90 डिग्री म्हणतात. 90 डिग्री. आलं लक्षामध्ये. आपण घडीमध्ये टाइम सांगतो की नाही, मग किती वाजता काटकोन तयार होतो बरं? काटकोन तयार होतो. मग पहा, ही घडी आहे, इथं 12, 3, 6, 9. मग एक्झॅक्टली 3 वाजले म्हणजे तिथं पहा काटकोन तयार होतो. 9 वाजल्यावर सुद्धा काटकोन तयार होतो है ना. त्यानंतर 6:15 वाजले तर काटकोन तयार होतो. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या टायमिंगला काटकोन तयार होऊ शकतो है ना. पण बेसिक तुम्ही लक्षात ठेवा, 9 वाजता, 3 वाजता है ना. इकडे जर 5:45 म्हणता येईल आपल्याला, म्हणजे घड्याळावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर लघुकोन. लघुकोन म्हणजे काय? काटकोन पेक्षा जे लहान असतात ना, लहान कोणाला काय म्हणतात? लघुकोन म्हणतात. म्हणजे अंशामध्ये तो 90 अंशापेक्षा कमी असतो आणि 0 अंशापेक्षा जास्त असतो. म्हणजे तो 1 अंश, 2 अंश पासून 89 अंश पर्यंत त्याचे माप असतात है ना. म्हणजे पाहतो या प्रकारे असा असू शकतो. छोटा 90 पेक्षा कमी म्हणजे एल शेप पेक्षा छोटा, मग तो या डायरेक्शनला पण असू शकतो, असं पण असू शकतो है ना. इथं पहा आता कोन अबक 60 अंशचा आहे, 60 डिग्रीचा आहे. मग तो कोणता कोन झाला? लघु कोन झाला. मग ज्या कोनाचे माप काटकोनापेक्षा कमी असते किंवा 90 अंश पेक्षा कमी असते पण 0 पेक्षा जास्त बरं का, त्याला लघु कोन म्हणतात. आणि विशाल कोन म्हणजे काटकोनापेक्षा मोठ्या कोनाला विशाल कोन म्हणतात. म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी. 180 पेक्षा कमी, 90 पेक्षा जास्त म्हणजे 91 अंश पासून 189 अंश पर्यंत है ना. मग या अशा प्रकारे पहा, असा पसरट वाटतो थोडा कोन हा. पहा 90 पेक्षा जास्त आहे म्हणजे काटकोनापेक्षा जास्त आहे, तो एल शेप पेक्षा मोठा आहे ना तो, मग त्याला आपण काय म्हणणार? विशाल कोन म्हणणार. विशाल म्हणजे मोठा. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. चला आता काही आता 2-3 मुद्दे आहे इथं खाली, पण मी तुम्हाला काय करतो ते एक्झाम्पल सोडवता सांगतो. आता यावर असणारे सॅम्पल प्रश्न आपण पाहू. स्वाध्यायामध्ये नमुना प्रश्नामध्ये पहिला प्रश्न पाहू. पुढील पैकी कोणता कोन विशाल कोन आहे? कोन अबक बरोबर 90 अंश म्हणजे एबीसी अँगल हा 90 डिग्रीचा आहे, हा काटकोन होतो. हा काय विशाल कोन नाहीये. 70 म्हणजे काटकोनापेक्षा कमी, तो लघु कोन आहे. 72 लघु कोन आहे. 93 90 पेक्षा जास्त आहे आणि ज्याचं डिग्री 90 पेक्षा जास्त असते है ना, 90 अंशापेक्षा ज्याचा माप जास्त असतो तो विशाल कोन असतो. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. कोणता कोन येतो? कोन यरल. दुसरा प्रश्न आपण पाहू. 9 वाजता घड्याळाच्या 2 काट्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन तयार होतो? किती सोपा आहे. आता पहा, घडी काढू आपण. इथं 12 घेतो, इथं 9 घेतो. या असे 9 वाजणार की नाही. आणि 9 वाजता, 3 वाजता कोणता कोन बनतो? काटकोन बनतो. काटकोन है ना. त्याला राईट अँगल म्हणतात इंग्लिशमध्ये है ना. लघु कोनला अॅक्यूट अँगल म्हणतात. लघु कोनला अॅक्यूट अँगल म्हणतात. त्यानंतर काटकोनला राईट अँगल म्हणतात. आणि विशाल कोन म्हणजे ऑप्ट्यूस अँगल. ऑप्ट्यूस अँगल इंग्लिशमध्ये पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, पुढच्या वर्षी तुम्हाला उपयोगी पडेल. किंवा आता पण तुमच्या 4थीच्या मॅथच्या पुस्तकामध्ये आहे है ना, जे सेमीचे किंवा इंग्लिश मिडियमचे स्टुडंट आहे त्यांच्या बुकमध्ये. मग अॅक्यूट अँगल म्हणजे लघु कोन 90 डिग्री पेक्षा स्मॉल, राईट अँगल म्हणजे 90 डिग्री वाला अँगल, आणि 90 पेक्षा जो मोठा असतो विशाल कोन म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला आपण ऑप्ट्यूस अँगल म्हणणार. तिसरा प्रश्न आपण पाहू. सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती कोन तयार झाले? आता मुलं इथं मोजणे पहा. तर तुम्हाला ट्रिक पण सांगतो, पण कोन पहा. हा एक कोन तयार झाला, हा एक कोन तयार झाला, हा एक कोन तयार झाला, म्हणजे 3 छोटे छोटे कोन तयार झाले. त्यानंतर पहा, ही लाईन आणि ही लाईन घ्या बरं काय पाहिजे. ही 2 लाईन, ही मधली लाईन सोडून द्या.
हा एक कोन बनतो, हा एक कोन बनतो आणि एक तर पूर्ण मोठा कोन बनतो. मग एवढं एक ट्रिक काय वापरायची पहा. हा एक कोन तयार झाला, याच्यामध्ये एक लिहा, इथं 2 लिहा, इथं 3 लिहा. 3 छोटे छोटे झाले की नाही तयार, तिघांची बेरीज करा. 3 अधिक 2 अधिक 1, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. किती कोन बनले? 6. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. असे एकमेकांना लगतचे चिटकून चिटकून जर कोन बनले ना, 1 2 3 4 5 ते असे लिहायचे सिक्वेन्स मध्ये आणि सगळ्यांची बेरीज करून टाकायची. ही ट्रिक आहे त्याची. आता आपण सरावासाठी दिलेले प्रश्न पाहू. पहा, पहिला प्रश्न आहे, पुढील पैकी कोणती आकृती लघुकोनाची आहे? लघुकोन म्हणजे अॅक्यूट अँगल, 90 डिग्री पेक्षा स्मॉल, 90 अंशापेक्षा कमी. हा तर काटकोन आहे 90, हा 90 पेक्षा मोठा आहे म्हणजे विशाल कोन आहे, हा सुद्धा विशाल कोन आहे. आणि हा पहा इथं 90 पेक्षा छोटा आहे ना, म्हणजे हाच कोण आहे? लघुकोन आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. पुढील दुसरा प्रश्न पाहू. पुढील पैकी कोणता कोन निश्चितपणे लघुकोन नाही? आणि लघुकोन कोणते असतात? ज्या कोणाचे माप काटकोनापेक्षा कमी म्हणजे 90 अंशापेक्षा कमी असणारे लघुकोन असतात. मग कोन अ ब क बरोबर 99 म्हणजे विशाल कोन आहे, म्हणजे हा लघुकोन नाहीये. 89 लघुकोन आहे, 79 लघुकोन आहे, 69 लघुकोन आहे. पण लघुकोन नाही, 90 पेक्षा जास्त लघुकोन नसतो, तो विशाल कोन असतो. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. तिसरा प्रश्न आपण पाहू. पहा विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपा आहे. फक्त कोन आणि कोनाचे प्रकार आणि कोन मोजायचे आपल्याला. इतकं सोपं प्रश्न आणि यावर एक क्वेश्चन फिक्सपणे येणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या हक्काचे 2 मार्क घालू नका, व्यवस्थित सराव करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटनवर प्रेस करून ठेवा. जे नवीन व्हिडिओ येतील माझे तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल, है ना. चला बरं, आता सबस्क्राईब करा बरं पटकन. तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाहीये. तुम्ही इतकी छान व्हिडिओ बघतात, तुम्ही कमेंट करतात, खूप आनंद होतो, पण तुम्ही सबस्क्राईबच करत नाही, है ना. सबस्क्राईब करा मग. चला तिसरा प्रश्न पाहू. 5 वाजता घड्याळाच्या 2 काट्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन होतो? आता पहा 5, इथं 12, इथं 3, इथं 6, इथं 9, इथं 5 असणार बरोबर ना. 5 वाजता, हे पहा 5 वाजता. आता 3 वाजले असते 3, तर इथं काटकोन तयार होतो 90 अंशाचा. पण हा काटा पुढे सरकला 5 वर आला की नाही, 5 वर आला म्हणजे 90 पेक्षा मोठा इथं कोन बनला. आणि 90 पेक्षा मोठा म्हणजे कोण असतो? तो विशाल कोन. कोणता असतो? विशाल कोन. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. सातवा प्रश्न आपण पाहू विद्यार्थी मित्रांनो. हाताचा पंजा ताणला असता अंगठा सोडून इतर लगतच्या 2 बोटांमधील कोणत्या प्रकारचा असतो? हाताचा पंजा तुम्ही असा ताणा आणि त्याच्यामध्ये अंगठा सोडून द्या आणि उरलेले 4 बोटामध्ये 3 कोण बनणार आहे ना, ते 3 कोण कोणते असणार आहे? ते 90 पेक्षा छोटे छोटे म्हणजे कोण येते? लघु कोण बनणार आहे ते, है ना. आपली हाताची बाई 5 बोटे समजा अशी, त्याच्यातला अंगठा सोडून द्या, मग इथं आपले अँगल बनणार आहे. हे नाही बरं का, एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला. चला मग पर्याय क्रमांक 4. पाचवा प्रश्न पाहू. सोबतच्या आकृतीतील कोणांची संख्या किती? काय ट्रिक आहे? जितके छोटे छोटे इथं कोण बनले ना, तिथं नंबर द्या. 1 2 3 4, करा बेरीज. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10, म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. 6वा प्रश्न आपण पाहू. पुढील पैकी कोणत्या घड्याळाच्या 2 काट्यामध्ये विशाल कोन झालेला नाही? आता पहा 5 वाजले म्हणजे विशाल कोन आहे. 6:15 वाजले पहा विशाल कोन तयार झाला, 90 पेक्षा मोठा आहे. 6 वर जर असता ना आणि 6च्या पुढे गेला म्हणजे विशाल कोन झाला तो. 7 वाजले म्हणजे विशाल कोन झाला. पण इथं पहा 12 वाजून 5 मिनिटं झाले आणि किती छोटा कोन बनला पहा, इथं 10 किंवा 20 अंश असाच बनला. मग हा विशाल कोन नाही, हा लघु कोन आहे. विशाल कोन नाही. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. 7वा प्रश्न आपण पाहू. कोणाच्या दोन्ही भुजांची लांबी वाढल्यास, है ना. आता हा मुद्दा मी तुम्हाला तिथं नाही सांगितलं, तिथं एक्सप्लेन करतो. कोणाच्या दोन्ही भुजांची लांबी वाढल्यास कोणाच्या मापात काय फरक पडतो? म्हणजे काय अर्थ आहे पहा त्याचा. मी इथे एक कोन काढला, या कोन समजा माप आहे 70 अंश, 70 डिग्री, आणि यांची भुजा जर वाढवली, मी ही भुजा वाढवली इकडं, ही पण वाढवली, मग काहीच फरक पडणार नाही. भुजा एक लहान एक मोठी असली
दोन्ही सारखे असले काही त्यांचं मापाचं काही नाही, पण यांचा जो इथं अँगल बनतो ना, जो कोन बनतो ना, जो जितक्या मापाचा आहे ना 70 65 जो आहे त्याच्यामध्ये काहीही बदल पडणार नाही. लक्षात ठेवा. भुजाची तुम्ही किती जरी ती हाईट वाढवली त्याची, तर त्याची लांबी जर वाढवली तर कोणाचे माप वाढते नाही, कोणाचे माप कमी होते नाही, कोणाचे माप तेवढेच राहते हो. पर्याय क्रमांक 3. कोणाचे माप तेवढेच राहतात म्हणजे कोणाच्या माप मध्ये बदल होत नाही. जर आपण भुजांची लांबी वाढवली किंवा कमी केली काहीच फरक पडत नाही. 8वा प्रश्न पाहू. पुढील पैकी कोणत्या उदाहरणात काटकोन दिसणार नाही? काटकोन दिसणार नाही. वहीवरील आडव्या ओळी व उभ्या लाल रेघ यामधील कोन. पहा तुम्हाला दाखवतो, एक मिनिट नोटबुक घेतो. हे बघ, हे नोटबुकच्या आपल्या ओळी का नाही, काळ्या ओळी, आणि ही पहा लाल रेघ इकडची. हे काय आहे पहा, इथं प्रत्येक वेळी काय इथं काटकोन बनतो. हे पहा काटकोन बनणारच आहे, काटकोन बनतो इथं. हे पहा कोणती लाईन घ्या तुम्ही, कोणतं घ्या, मध्ये प्लस बनतो ना म्हणजे काटकोन बनणारच आहे, म्हणजे तो पर्याय बरोबर आहे. म्हणजे इथं काटकोन दिसणार आहे आपल्याला. त्यानंतर पहा, घसरगुंडीचे खालचे टोक व जमीन यामधील कोन. बर सांगतो, ते एक्सप्लेन करतो. दिव्याचा खांब व रस्ता यामधील कोन. नेहमी लक्षात ठेवा, हे रस्ता असतो आपला, बरोबर आहे ना, असा रस्ता आहे आणि इथं आपण लाईटीचे खांब लावतो की नाही, आणि हे नेहमी इथं काटकोनच बनवतात. किंवा आपण जमिनीवर उभा आहे ना, मग जमीन अशी आडवी आपण जर धरली आणि आपण स्वतः उभा आहे, हे पहा ही जमीन आणि इथं आपण उभा आहे, तर इथं सुद्धा आपल्यामध्ये आणि जमीनमध्ये काटकोनच तयार होतो. म्हणजे इथं सुद्धा काटकोन तयार होणार आहे. आणि फळाच्या लगतच्या दोन कडामधील कोन, म्हणजे आपला ब्लॅक बोर्ड असतो ना, व्हाईट बोर्ड किंवा ब्लॅक बोर्ड, तो रेक्टँगल शेपचा असतो ना, मग यांच्या कोणत्या पण लगतच्या दोन बाजू, हे दोन घ्या इथं काटकोन असतो, हे दोन घ्या इथं काटकोन असतो, हे दोन घ्या इथं काटकोन असतो. म्हणजे कोणते दोन लगतच्या बाजू घ्या तुम्ही, कडे घ्या, तिथं काटकोनच बनणार आहे. मात्र 2 नंबरचा जो आहे, घसरगुंडीचे खालचे टोक व जमीन यामधील कोन. आता काय सांगतात पहा, हे जमिनीवर समजा घसरगुंडीचा स्टँड आहे, इकडून मुलं चढतात, समजा ही पायऱ्या आहे ना, आणि इकडे तुम्ही स्लाइड करतात, बरोबर ना, अशा प्रकारे इकडे या डायरेक्शनला. जर त्यांनी आपल्याला मधला पोल हे खांब सांगितला असताना आणि जमीन याच्यामध्ये काटकोन बनतो, पण त्यांनी आपल्याला काय सांगितलं, घसरगुंडीचे खालचे टोक. आता घसरगुंडीचे खालचे टोक, या बाई इकडे घसरगुंडी आली ना, खालचे टोक, आणि हे जमिनीला काय झाले, इथं चिपकले नाही, इथं काटकोन कस काय बनेल. किंवा इथं पहा, जमिनीला इथं कोन बांधला की नाही, या बाई इथं कोणता कोन बांधला, हा 90 पेक्षा कमी. पहा व्यवस्थित पहा बरं का, हा 90 पेक्षा कमी आहे, 70 50 60 असेल हो. हा जो मात्र जो सपोर्टवाला खांब असतो ना मधला, तिथं काटकोन बनतो. पण त्यांनी खालचे टोक आणि जमीन, खालचे टोक आणि जमीन इथं 90 डिग्री 90 अंशाचा कोन बनत नाही, इथं काटकोन बनत, इथं लघु कोन बनतो. मग इथं हाच पर्याय आपला असणार आहे, घसरगुंडीचे खालचे टोक व जमीन यामधील कोन हे काटकोन दिसणार नाही. 9वा प्रश्न पहा, कोणाचे नाव किती प्रकारे लिहिता येतात. मी एक्सप्लेन केलं तुम्हाला, कोणाचे नाव आपण 3 प्रकारे लिहितो है ना. समजा मी ते एक कोण घेतला, क ख आणि ग, मग याला मी असं लिहू शकतो, कोण क ख ग, कोण ग ख क, आणि कोण कोणता शिरोबिंदू ख आहे ना इथं, एक मग फक्त आपण सिंगल पण घेऊ शकतो एक. म्हणजे एका कोणला आपण 3 प्रकारे लिहू आणि वाचू शकतो. पर्याय क्रमांक 3 आहे. आणि आजच्या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, पहा काय शेवटचा प्रश्न, होमवर्क द्यायचा का. बरं बरं, होमवर्क म्हणतात तुम्ही, मग होमवर्क देऊया. पण चला, पुढील पैकी कोणता कोण विशाल कोण असू शकेल. पुढील पैकी कोणता कोण विशाल कोण आहे सांगा बरं. आता माप 90 पेक्षा जास्त पण 180 पेक्षा कमी, 180, माप 0 पेक्षा जास्त पण 90 पेक्षा कमी, आणि 90 बरोबर. ठीक आहे, या 4 पैकी मला एक उत्तर सांगा, विशाल कोण असू शकेल. विशाल कोण पाहिजे असा कोणता पर्याय आहे ज्यातून विशाल कोण तिथं आहे असं समजेल आपल्याला. ओके, मग विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजचा हा घटक नंबर 6 भूमिती लेसन नंबर 21 है ना, हा घटक आपण शिकलो, कोण व त्याचे प्रकार. मग कोण काय असतात, कोणामध्ये कोणकोणते घटक असतात, कोणाचे किती प्रकार आहे, त्यांना कसं ओळखायचं, आणि त्या असणारे आपण सर्व 10 स्वाध्यायांपैकी 9 प्रश्न आपण व्यवस्थित सोडून घेतली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण है ना
22 नंबरचा धडा काय आहे, सममिती हा घटक आपण सुरू करणार आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.